तर आपण घटक क्रमांक 6.4 घटक क्रमांक 6.4 तीन घटक झालेले आहेत. 6.3 पर्यंत झालेला आहे. घटक क्रमांक 6.4 आपण पाहत आहोत. काय आहे त्याचं नाव? तो वर्तुळ. बघा, तुम्ही लहान आहात, काही जणांची एक संकल्पना पूर्ण नसेल ती अगोदर पूर्ण करून घेऊ. याला काय म्हणायचं? आणि समजा हे असं आहे, असं लिहायची गरज नाही. समजा ठीक आहे, मला म्हणायचं ही बांगडी आहे आणि तो चेंडू आहे, असं मला म्हणायचं. मला काय म्हणायचं? ही बांगडी आहे, हा चेंडू आहे. मग चेंडू वर्तुळ आकृती आहे. चेंडू वर्तुळ आकृती आहे का? नाही. चेंडू वर्तुळ आकृती नसतो. चेंडू गोल असतो. आणि या ठिकाणी ही बांगडी ही वर्तुळ आकृती आहे. गोल म्हणतात तुम्ही, पण वर्तुळ आकृती आहे. गोल हा भरीव असतो. गोल बांगडी म्हणतो, पण बांगडी ही वर्तुळ आकृती असते. संकल्पना समजून घ्या. वर्तुळ आणि गोल संकल्पना समजून घ्या, यातला भेद समजून घ्या. गोल हा भरीव असतो. पोलीस भरतीचा फेकायचा गोळा हा गोल असतो. चेंडू हा गोल आहे. आपली पृथ्वी ही काय आहे? गोल आहे. लक्षात? समजतंय? डोक्यात घुसतंय का? पण मी एक दोरी घेतली आणि ती दोरी अशी हातरली एकदम, याला काय म्हणायचं? वर्तुळ आकृती म्हणायचं. एखादी लोखंडी सळई घ्या आणि ती गोल करा. आणि गोल म्हणून मी बी गोलच म्हणतोय, आपण म्हणतो, पण संकल्पना लक्षात घ्या. गोल हा भरीव असतो. गोल आणि वर्तुळ हा भरीव नसतो. लक्षात घ्या. आपलं थोडक्यात मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की बाबा, गोल आणि वर्तुळ यामधला जो डिफरन्स आहे तो समजून घ्या. गोलाची संकल्पना वेगळी आणि वर्तुळाची संकल्पना वेगळी. गोल सुद्धा आहे. या वर्तुळाच्या नंतर तुम्हाला आणखीन जर विचार केला तर तुम्हाला या भागात नाही, पण मोठं झाल्यावर तुम्हाला गोल ही सुद्धा संकल्पना आहे. एखादा लोखंडी गोळा घेतला एवढ्या सेमीचा आणि तो वितळवला आणि त्याचे छोट्या छोट्या तुकडे गोल तयार केले तर किती गोल तयार होते. अशा तशा भरपूर गणित असतात. त्यासाठी वेगळे सूत्र वगैरे वगैरे 12 भानगडी सूत्र मी तयार करून दाखवतो. डायरेक्ट मी सूत्र पाठ करत नाही. तर गोल आणि वर्तुळ ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. गोल हा भरीव असतो. वर्तुळ हा कसा असतो? असा आतमधल्या बाजूने मोकळा असतो. मला लक्षात? या दोन संकल्पना समजल्या तुम्हाला. आता आपण जाणार आहोत वर्तुळ या चॅप्टरकडे. कोणता चॅप्टर? वर्तुळ. कोणता चॅप्टर? वर्तुळ हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. वर्तुळ. मग वर्तुळ आहे, ठीक आहे, हा वर्तुळ आहे सर, मी सांगितलं हा वर्तुळ आहे. वर्तुळाचे काही घटक आहेत, जे तुकडे तुकडे आहेत, काही भाग आहेत. त्या संकल्पना तुम्हाला 3री पासून ते 4थी पर्यंत आहेत. तुम्ही 5वीला आलात त्यास पूर्ण पक्क्या असतील किंवा नसतील, त्या असतील किंवा नसतील, पण आपल्याला आज त्या घ्यायच्या. आता सगळ्यात अगोदर असतो वर्तुळाचा केंद्रबिंदू, जो सेंटरला असतो. वर्तुळ काढताना त्यात सगळ्यात अगोदर त्याच काय असतं? त्याच सगळ्यात मोठा भाग आहे. कोन मापक आपण असं ठेवणार, या बाजूची पेन्सिल लावणार, असं वर्तुळ काढणार. मग हा सगळ्यात अगोदर जो असतो तो असतो केंद्रबिंदू. काय असतो? केंद्रबिंदू. आता हे तुमचा स्वाध्याय आहे. तुम्हाला अशी आकृती काढून असे भाग काढायचे आहेत. केंद्रबिंदू काय होता? ए केंद्रबिंदू. हा याला मी नाव दिलं. शक्यतो ओ असतं बरं का, चला ओच देऊ आपण. ओ हा केंद्रबिंदू ओ. इकडे उत्तर लिहा. केंद्रबिंदू कोण आहे? ओ आहे. केंद्रबिंदू कोण आहे? ओ आहे. समजलं? केंद्रबिंदूच्या नंतर सगळ्यात मोठी संकल्पना येते ती त्रिज्या. कोणती संकल्पना येते? त्रिज्या. कोणती संकल्पना येते? त्रिज्या. चला आता मी त्रिज्या इथं लिहिलं, इथं उत्तर लिहित नाही. 2-3 मी तुम्हाला आणखी सांगतो. त्रिज्याचं एक मेन गोष्टी सांगायच्यात मला त्यातल्या. बघा, त्रिज्या ही संकल्पना आहे. तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावरील असणाऱ्या कोणत्याही एका जागेवर कुठं बी द्या काढलेल्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात.
वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाचे जे बाकीचे हे जे वर्तुळाची हे जी बाकीची बाजू आहे सगळी परिघ आहे, तो परिघ हा एक ठिपक्यांचा संचच असतो. असे ठिपके असतात, असं ठिपकेट मारीत 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 गोल केलेला असतो. आलं लक्षात? आणि चिटकून चिटकून असल्यामुळे आपल्याला रेष दिसते, आपल्याला त्यामुळे रेख दिसते. आलं लक्षात? वर्तुळ हा एक ठिपक्यांचा संचच आहे, ठिपक्यांचा संचच आहे. बघा, या कोणत्याही एका ठिपक्यावर किंवा वर्तुळाच्या बाजूवर काढलेला एक वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळाच्या कोणत्याही एका बिंदूवर जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील एखादा बिंदू कोणताही जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? त्रिज्या म्हणतात. मग त्रिज्या काय आहे? ओ ए. ओ ए ही काय झाली? त्रिज्या झाली. ओ ए ही काय झाली? त्रिज्या झाली. समजलं? केंद्रबिंदू हा, त्रिज्या ही. केंद्रबिंदू हा, त्रिज्या ओय, त्रिज्या ओय. आलं लक्षात? त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील एखादा बिंदू या दोन्हीला जोडणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? त्रिज्या म्हणायचं. काय म्हणायचं? त्रिज्या म्हणायचं. आलं लक्षात? आता मला एक सांगा, वर्तुळाला आता मी एवढी एक त्रिज्या काढली, मला वाटलं मी तिथं रेष मारली, फक्त केंद्रबिंदू तिथं मारली. एखाद्याला वाटलं इथं मारावा, बी नाव द्यावा, स्वराला वाटलं इथं मारावा, इथं सी नाव द्यावा, आणखीन त्या हिंगमिरेला वाटलं इथं मारावा, डी नाव द्यावा, सानपला वाटलं इथं मारावा, यम नाव द्यावा, देऊ शकतात. म्हणजे असं करीत करीत तुम्ही अनंत त्रिज्या काढू शकतात. किती काढू शकतात? अशा अनंत काढू शकतात. किती बी, आणखीन चिटकून काढा, आणखीन चिटकून काढा, आणखीन चिटकून काढा. अशा तुम्ही अनेक आणि अनंत त्रिज्या एका वर्तुळात काढू शकता. प्रश्न विचारू शकता, एका वर्तुळाला त्रिज्या किती काढता येतात? 4 काढता येतात, 8 काढता येतात, 24 काढता येतात. तुम्ही म्हणता आपल्या ह्याच्यामध्ये आपलं अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत, मग 24 असतील. तसं नाही, अनंत काढू शकतात. किती काढू शकतात? अनंत. आलं लक्षात? त्रिज्या अनंत तुम्ही काढू शकता. त्रिज्याच्या नंतर त्रिज्या कुठून सुरू झालेली रे? वर्तुळाच्या केंद्रातून. कुठून सुरू झाली त्रिज्या? वर्तुळाच्या केंद्रातून सुरू झाली आणि एखाद्या वर्तुळाच्या बाजूवर जाऊन आदळली. एखादा वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावर एखादा बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात. त्याच्यानंतर जीवा असा प्रश्न येतो. जीवा, 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 जीवा महाला, जीवा. बघा, आता तुम्हाला एकदा सांगितलंच होतं, हे बिंदूंचा संच आहे. वर्तुळाचा संच, वर्तुळ हा एक बिंदूंचा संच आहे. मग वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू, मग कोणते? मला इथं वाटला आणि इथला एक घ्या वाटला, तर इथला घेऊ वाटला, इकडला घेऊ वाटला, कुठला घ्या, कोणतेही 2. मला इथला घेऊ वाटलं, हे 2 जोडा वाटले, जोडले, त्याला नाव दिलं यम एन. वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला जीवा असे म्हणतात. वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला जीवा असे म्हणतात. मग या ठिकाणी वर्तुळावरील यम आणि यन हे 2 बिंदू जोडलेले आहेत, म्हणून याला आपण जीवा म्हणायचं. काय म्हणायचं याला? जीवा, यम यन, जीवा यम यन, जीवा यम यन. दिसतंय, सगळं दिसतंय. ओके. जीवा यम यन, जीवा यम यन तुम्ही काढू शकतात. कुठं काढू शकतात? माझ्या परत मनात आलं, इथून एक इथं जोडावा, त्याला नाव द्यावा. काय नाव द्यायचं? याला पी क्यू द्यायचं. ठीक आहे बाबा. मग जीवा पी क्यू झाली माझी. आणखीन एक जीवा पी क्यू झाली, जीवा पी क्यू झाली. त्याच्यानंतर तुम्हाला आता व्यास ही संकल्पना आहे. व्यास खाली लिहितो जरा. व्यास त्याचं रिझन सांगतो परत.
व्यास. व्यास कुणाला म्हणायचं? व्यास हा जीवाच असतो, पण ती जीवा या केंद्रबिंदूतून गेली पाहिजे. म्हणजे कसं की बाबा मला व्यास काढायचा आहे, मग इथून सुरुवात केली, जीवाच काढायची, पण ती जीवा अशी न्यायची, इथून न्यायची आणि इथं टिकवायची कुठेतरी. आता याला नाव देतो एक्स वाय. बघा, जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते तिला व्यास म्हणायचं. जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात. म्हणजेच जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते तिला व्यास म्हणतात. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात. हा व्यास आहे एक्स वाय. एक्स हाय का, वाय काय आहे? व्यास आहे. मग एक्स वाय ही जीवा नाही का? एक्स वाय ही जीवा नाही का? एक्स वाय ही जीवा नाही का? व्यासाची व्याख्या पहा. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून कोणती जीवा जाते? ही जीवा, काय शब्द वापरला नीट ऐका व्याख्येमध्ये. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला कोणती जीवा जाते? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून. ते म्हणतानाच म्हणते जीवा. मग ही तर जीवा कोणती आणखीन झाली? एक्स वाय ही जीवाच झाली. म्हणून जागा ठेवली. तिथं जागा का ठेवली? कारण की जीवा कोणती? एक्स वाय हीच जीवा आहे. बिचारी ती केंद्रबिंदूतून गेली म्हणून तिला व्यास म्हणलो आपण. तिला व्यास बी म्हणता येतं, जीवा बी म्हणता येतं. पुढं प्रश्न असा तयार होतो, सर्वात मोठी जीवा कोणती? आता बघा, या ठिकाणी जर मी आता जीवा काढायला सुरुवात केल्या आणि इथून काढली, आज मी आता काढतो 1 2 3 4, बघा ही मोठी होत चालली, 5 मोठी होत चालली, 6 इथं सगळ्यात मोठी झाली. इकडे गेले की थोडी बारीक होईल, पुन्हा थोडी बारीक होईल, पुन्हा थोडी बारीक होईल. म्हणजे सगळ्यात मोठी जीवा कोणती? तर व्यास. सर्वात मोठी जीवा ही व्यासच असते. सर्वात मोठी जीवा ही कोण असते? व्यासच असते. सर्वात मोठी जीवा ही काय असते? व्यास असते. आता हे असं समजून सांगण्यासाठी असं केलं, पुन्हा पुसवावं लागेल, नाही तर सगळेच गिचमिळ होऊन जाईल. चला, सर्वात मोठी जीवा ही व्यास असते हे लक्षात ठेवा मुद्दा. कारण की तुम्हाला काढून दाखवलं मी कसं कसं मोठं होत जातं परत लहान होऊन जाते ते. म्हणजे सर्वात मोठी जीवा ही काय असते? व्यासच असते. सर्वात मोठी जीवा ही कोणती असते? ही जीवाच आहे. ही जीवाच आहे, लक्षात ठेवा. ही जीवाच आहे आणि तीच व्यास आहे. आणि व्यास हे सगळ्यात मोठी जीवा असते. बघा, आता हा जो व्यास आहे त्या व्यासामध्ये 2 त्रिज्या असतात. बघा, इथपासून इथपर्यंत त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून कोणताही इथून इथं गेलो त्रिज्या झाली, इथून इथं आलो त्रिज्या झाली. म्हणजे ही एक त्रिज्या आणि ही एक त्रिज्या, 2 त्रिज्या. 2 त्रिज्या म्हणजे त्रिज्येची दुप्पट. त्रिज्येची लांबी कुठं जरी काढली तरी बदलणार आहे का? नाही. इथं जर 5 सेमी असेल, इथं 5 सेमीच म्हणावं लागेल. मग व्यास किती झाला? त्रिज्येच्या दुप्पट झाला. व्यास त्रिज्येच्या दुप्पट झाला. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की व्यास बरोबर त्रिज्याला जर तुम्ही आर म्हणत असाल तर व्यास बरोबर, बघा, त्रिज्याला तुम्ही आर म्हणत असाल तर व्यास बरोबर 2r दुप्पट, आरची दुप्पट. त्रिज्येला तुम्ही आर म्हणत असाल तर व्यास म्हणजे काय? आरची दुप्पट. कारण काय? सगळ्या त्रिज्या सारख्या असताना. आणि व्यास म्हणजे काय असतो? इथून इथपर्यंत एक त्रिज्या, इथून इथपर्यंत एक त्रिज्या, 2 त्रिज्येचा मिळून व्यास बनतो. म्हणून असे म्हणतात त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. समजतंय? आलं लक्षात? त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. का जाते डोक्यावरून? काल 2-3 दिवसाचे चॅप्टर लय सोपे वाटत होते. सर अवघड घ्या, सर अवघड घ्या, लसावी मसावी घ्यायचं आहे, सगळं घ्यायचंय. थोडं स्टेप बाय स्टेपने चालावं लागेल ना. मी जर हे तुम्ही म्हणतात म्हणून हे काढलं धर, तिकडलं पकड, तिकडलं धर, हे काढलं पकड केलं तर सगळेच पडून जातील. म्हणते काय बाबा काहीच समजना. सिस्टमॅटिकच चालावं लागतं तेव्हा समजतं. काही बी समजत नाही. आज हेच तुम्हाला समजून नाही सांगितलं तर तुम्हाला पुढचं गणित एकही येणार नाही नीट. एकाचं उत्तर एक, एकाचं उत्तर एक, एखादा दिन बरोबर सगळेच. असं नाही म्हणजे मी सगळ्याला येत नाही, सगळ्यांना येत असतं. फक्त थोडंसं विसरलेलं असतं. तुम्ही लहान आहे, मोठ्यांचं विसरतं तर तुमची काय? तुम्हाला दोष कधीच देत नाही मी, कारण की तुम्ही लहान आहे. तुम्ही समजून घ्या. 100% तुम्ही
त्याचा बेनिफिट झाला नाही तर तिथून पुढे बोला. वर्तुळाचा अंतर्भाग, वर्तुळाचा अंतर्भाग इकडे लिहूत आता मुद्दे, तिकडे जागा संपली. वर्तुळाचा अंतर्भाग, वर्तुळाचा अंतर्भाग, वर्तुळाचा बाह्य 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 लिहिले, बाह्य 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 भाग. आता ह्या शब्दात काय नसतं, नावात काय नसतं, नावातच सगळं असतं. अंतर म्हणजे आतमध्ये. मग हिताला एक बिंदू इथं लिहिला मी, इथं लिहिला के लिहिला. मग के हा बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. हे जे कोणते आहेत, हा पी हा बिंदू वर्तुळावर आहे, एन हा बिंदू वर्तुळावर आहे, वाय हा बिंदू वर्तुळावर आहे. हे जे ओ हा बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. इथं लिहिला एखादा काय लिहिता आता संपलं, एल राहिला, के एल एम झाला, एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स झालाय. हे जेवढे आहेत आतमधल्या बाजूचे त्याला अंतर्भागात आहे म्हणतात. आणि इकडे एखादा काढला, आता कोण राहिला, एबीसी डी राहिला, ई एफ जी एच, हे सगळे कुठे आहेत, वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. बाह्य बाह्य भागात, बाह्य भागात आहे, बाह्य बाह्य भागात आहे. अंतर्भागात बाह्य भागात, अंतर्भागात बाह्य भागात. समजलं, आलं लक्षात. वर्तुळाच्या अंतर्भागात असणारे वेगळे, वर्तुळाच्या बाह्य भागात असणारे वेगळे. नावातच आहे सगळं, ह्यात काही वेगळं नाही. नावातच आहे सगळं, ह्यात काही वेगळं नाही. ह्यात आहे थोडंफार वेगळं, पण ह्यात सगळं अंतर्भागात आणि बाह्य भागात, यात सगळं नावात आहे, काही वेगळं नाही. त्यात वेगळं थोडंसं आहे, तिकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्यायची गरज नाही. आता परिघ, परिघ लय मोठा शब्द आणि वेगळा वेगळा असल्यासारखा वाटतो, पण ह्याच्याकडे टेन्शन घ्यायचं नाही. याचं इथं प दिसला, याला परिमिती म्हणून टाकायचं. काय म्हणायचं, परिमिती म्हणायचं. तुम्हाला परिमिती माहिती असेल, परिमिती म्हणजे काय, जेवढ्या काही बाजू असतील तेवढ्या काही बाजूंची बेरीज, जेवढ्या काही बाजू असतील तेवढ्या काही बाजूंची बेरीज. कळलं का पोरांनो. परिमिती, त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूची बेरीज. चौरसाची चौकोनाची परिमिती बरोबर चारही बाजूची बेरीज. आणि चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आभाळातून टपकलं का, आपण तयार केले ना. कमन म्हणलं ते तसं, तुम्ही सूत्र पाठ करायचे नाही, आकृती समजून घ्यायची. परिमिती म्हणजे जेवढ्या बाजू तेवढ्या बाजूची बेरीज. बाकीचं डोकं लावायचंच नाही, सूत्रपाठ करायचंच नाही, काही गरज नाही. का कोणी सांगितलं सूत्रपाठ करायला, कमन करायचं. तुम्हाला परिमिती म्हणजे जर काय माहिती असेल तर तुम्हाला सूत्र कोणी पाठ करायला सांगितलं. आणि ज्या कोणी मी सूत्र पाठ करायला सांगितलं ना त्याला तुम्ही काय होतंय, तुमचं प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सूत्र पाठ करायला सांगतात. मी सूत्रांच्या विरोधात आहे, सूत्र तयार आपण करणार आहे. तुम्हाला फक्त परिमिती म्हणजे काय माहिती असलं तर तुम्ही सूत्र स्वतः तयार करणार आहेत ना. जर तुम्ही स्वतः सूत्र तयार करू शकत नसले तर तुम्ही गणिताचं उपयोजन तुम्ही व्यवहारात करू शकत नाही. तुम्हाला म्हणलं बघ बरं, हा या रूमच्या कडीकडे समजा एखाद्या कंपाऊंड आपल्याला काय करायचंय, एखादं कंपाऊंड करायचे, हा किती दोरी लागणार आहे बघ बरं म्हणलं, किती तार लागणार आहे बघ बरं म्हणलं, तर तुमचं म्हणते सूत्र, हा कोणतं सूत्र, अरे कंपाऊंडच लय मोठं वाकडं तिकडं आहे, एकदा गोल आहे, एकदा तिरक आहे, एकदा कसं आहे, काय परिमिती काढणार तुम्ही. सूत्र कुठून बघत बसणार, सूत्र नाही बघायचं. परिमिती म्हणजे जेवढ्या बाजू असतील तेवढ्या बाजूची बेरीज. त्रिकोणाची परिमिती बरोबर 3ही बाजूची बेरीज, चौकोनाची परिमिती बरोबर 4ही बाजूची बेरीज, पंचकोनाची परिमिती बरोबर 5ही बाजूची बेरीज. आता तुम्हाला चौरसाच्या बाबतीत 4 गुणिले बाजू का दिलं जातं, 4ही बाजूची बेरीज, अरे 4ही बाजू सारख्यात ना म्हणून 4 गुणिले बाजू दिलंय. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात 2 लांबी अधिक रुंदी का दिलं, समोरासमोरच्या बाजू सारख्यात ना म्हणून तसं होतं. त्याला तो मुद्दा आल्यावर सांगणार आहे मी, तेव्हा थोडस आणखीन मी तुमच्या डोक्यात बसला असेल, एखाद बरंच नसन बसलं तर लक्षात घ्या. वर्तुळाच्या बाबतीत परिमिती, परिघ म्हणजेच परिमिती, परिघ म्हणजेच परिमिती ही संकल्पना सुद्धा स्पष्ट नसती कधी बऱ्याच जणांची. परिघ आणि परिमिती हे शब्द दोन्ही एकच आहेत, फक्त वर्तुळाच्या बाबतीत परिघ म्हणायचं
वर्तुळाच्या बाबतीत परीघ नाही म्हणायचं, परिमिती म्हणायची, याला परिमिती म्हणायची. याला जी लागणारी दोरी हे वर्तुळ मी आखलंय त्याला लागणारी जी दोरी आहे त्यालाच परीघ म्हणतात. काय म्हणतात? परीघ म्हणतात. म्हणायचं परीघ डोक्यात ठेवायचं परिमिती, म्हणायचं परीघ डोक्यात ठेवायचं परिमिती म्हणजे ती कडीला लागणारे तार. आता ती बिचारी गोल गोल आहे, ती बिचारी गोल गोल आहे. आलं लक्षात? गोल गोल म्हणलो बघा मी, वर्तुळ आकृती आहे. आलं लक्षात? वर्तुळ आकृती आहे ती, त्याच्यामुळे ती त्याला म्हणजे असं ह्या आयताच्या त्याच्या बाजू काय सरळ असतात, सरळ वाकडे तिकडे तुकडे जास्त असतात पण ते सरळच असते ना रेष काही अंतरापर्यंत. तसं ह्याला इथून तिथून वक्र आहे, ह्याला काय वक्र म्हणायचं, वक्र रेष आहे. त्याच्यामुळे याला परीघ असा शब्द वापरायचा शास्त्रज्ञांनी ठरविला. आपण बी परीघच म्हणायचं, डोकं लावायचं नाही. वर्तुळ कंस, वर्तुळ कंस, वर्तुळ कंस, वर्तुळ कंस. वर्तुळ कंस कसा असतो रे? हे तुकडा असं एवढा इथून इतका. समजा मी इथं काहीतरी नाव दिलं यल दिलं आणि इथं यम दिलं तर काय द्यायचं? वर्तुळ कंस. शब्द कसा लिहायचा? परीघ. परीघ आता परीघाला काय लिहिता येणार नाही बरं का, पण वर्तुळ कंस लिहायचा. वर्तुळ कंस, वर्तुळ कंस. कोणता आहे वर्तुळ कंस? यम यल. समजा जे नाव दिले ते यम यल, डबल झाला असेल माया कोणतं द्या सोडून, पण यम यल लक्षात आलं. वर्तुळ कंस इथून इतका जो तुकडा आहे तेव्हा परिघामधला जो बारका मोठा छोटा मोठा तुकडा आहे त्याला वर्तुळ कंस असे म्हणतात. परिघामधला जो छोटा मोठा बारका तुकडा आहे त्याला वर्तुळ कंस म्हणतात. तो इथं असू शकतो, इथं तुकडा असू शकतो, एक्स ए असू शकेल, क्यू आणि पी पर्यंत सुद्धा हे इकडल्या बाजूचा हे तुकडा क्यू आणि पी पर्यंतच्या. आणि पी क्यू असं जर डायरेक्ट मोजलं तर ती जीवा म्हणल्याच्या नंतर हे असं सरळ मोजा, ही ह्याला म्हणायचं वर्तुळ कंस. तर तुम्हाला असा स्वाध्याय आहे, तुम्ही एक मस्तपैकी 5 छानपैकी तुमच्या घरातली कुणाची तरी बांगडी घ्यायची, बांगडी घेऊन तुम्हाला वर्तुळ काढायची. तर वर्तुळ काढून त्याच्यामध्ये तुम्हाला एक तर केंद्रबिंदूला एक नाव द्या, त्रिज्या वेगवेगळ्या नाव द्या, असं लिहा. जीवाला काढा, जेवढ्या जीव आहेत तेवढ्या, जेवढ्या जीव आहेत तेवढ्या व्यास काढा. आणि आता तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगायचा राहिला. त्रिज्या या ठिकाणी मी OA स्टार्टिंगला घेतली होती, OA. नंतर आता मी तुम्हाला इथं सांगितलं होतं व्यासाच्या टायमिंगला काय रे ON सुद्धा त्रिज्या आहे. मग तुम्ही ON सुद्धा त्रिज्या लिहायची. पुन्हा OX सुद्धा त्रिज्या आहे, OX सुद्धा त्रिज्या लिहायची. कारण की इथपासून इथपर्यंत म्हणलं वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावर जो शिरोबिंदू टेकवलाय, शिरोबिंदू आहे त्यांना जोडणारी जी रेष आहे त्याला आपल्याला त्रिज्याच म्हणायचे. मग त्रिज्या त्या ठिकाणी एकच असेल का? नाही. त्याच्यामुळं तुम्ही 5 वर्तुळ काढायचे आणि 5 वर्तुळाचं अशा प्रकारे लिखाण ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस तुमच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होतील. वर्तुळाचा बाह्य अंतर्भाग म्हणलं एखादा बिंदू द्या आतमध्ये त्याला तिथं लिहून टाका. बाह्य भागात एखाद्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू म्हणलं तर एवढं नाव लिहून टाका. वर्तुळ कंस असा काढा. इथून आता काढायची गरज नाही, इथं ना टिंब असते तर त्यातले कोणतेही 2-3 टिंब लिहा, असं का लिहिता येते. पण समजा 3-4 असले बघा वर्तुळ कंसाचं आता नाव लिहिताना आणखीन प्रॉब्लेम होतो. मी जर समजा एक नाव लिहिलं इथं वरती टिंब हितय आणि इथं पी, मग वर्तुळ कंस मोजायचा कसा? मी म्हणलं PQ, मग मी असा बी जाऊ शकतो ना आणि मी असा बी जाऊ शकतो PQ म्हणलं. मग त्या टायमिंगला इथं एखादा टिंब बिंदू द्यायचा आणि त्याला नाव द्या कोण राहिला LMN, झेब्रा झेड राहिला का? झेड राहिला, झेड बघा XZQ, PZQ. मग मी नाव काय द्यायचं ना, असं 2 अंकी नाही 3 अंकी द्यायचं कधी. PZQ, वर्तुळ कंस PZQ. अशा प्रकारच्या एवढ्या संकल्पना स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आणि या स्क्रीनशॉट वरच्या एवढं ह्या सगळ्या 4-5 संकल्पनाची अशी मी उत्तरं लिहायची. याचं वर्तुळच्या अंतर्भागात असणारा बिंदू हा शब्द लिहा, बाह्य भागात असणारा बिंदू, वर्तुळ कंस, जीवा, व्यास, त्रिज्या आणि केंद्रबिंदू. एवढ्या गोष्टी तुम्हाला स्वाध्यायामध्ये सोडायच्यात. 5 वर्तुळ काढायचे. किती वर्तुळ काढायचे? 5 वर्तुळ काढायचे आहेत. 5 वर्तुळ काढायचे आहेत. समजलं का? गेले झोपी? मी नाही झोपी गेलो. समजलं असेल असं मला तरी वाटत आहे. किती जण लाईव्ह येत? स्वरा उत्तर आलं का? स्वरा, रुद्र तुपे, थोरवे, हिंगमिरे, तनिष्का,
तनिष्का, तनिष्का, सानप, गरजे, जमतय, समजतय, काय अडचण, चैतन्य, पवने, कमेंट करा. चला पटपट पटपट. चला प्रश्न देतो आहे आता, या प्रश्नांची उत्तर द्यायची तुम्ही. चला प्रश्न उत्तर खेळू. तर प्रश्न उत्तर चालू घेऊ. ह्या बेसिक भागावर प्रश्न उत्तर आहेत. परिमिती चॅप्टर आणखीन बी चालू व्हायचा आहे. परिमिती चॅप्टर आपल्याला याच्यावर भरपूर सराव आहे. याचा सराव घेऊत आधी. चल कमेंट करा. एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, तर व्यास किती? मी मगाशी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे कमेंट मध्ये उत्तर टाकायचंय. चला कमेंट करा, कमेंट करा, पट 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 कमेंट करा. आलं का उत्तर? स्वरा, चैतन्य, हिंगमिरे, थोरवे, तनिष्का, रुद्रतुपे, रुद्रतुपे नाही, दुसरं कोण आहे? जाधव, रुद्र जाधव, देशमुख. कमेंट करा उत्तर. बघा मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस वर्तुळ काढलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं हे वर्तुळ आहे, इथून इतकी त्रिज्या आणि इथं इकडून इकडे घेतलं हे व्यास झाला. व्यास झाला. मग वर्तुळाची त्रिज्या 5 असेल आणि इकडे बी 5 लिहिली दुसरी त्रिज्या, ह्या 2 त्रिज्या, तर व्यास हा 2 त्रिज्याचा मिळून व्यास तयार होतो. ह्या 2 त्रिज्याचा मिळून व्यास तयार होतो. मग वर्तुळाची त्रिज्या 5 असेल तर वर्तुळाचा व्यास, मग एक तुमच्या लक्षात आलं असेल. आता ही जर संकल्पना समजून सांगितली तर तुम्हाला हे सांगायची गरज नाही की बाबा व्यास बरोबर, तुम्हाला असं शिकलं असतं 2 गुणिले त्रिज्या. अरे कशाला ह्या गोष्टी तुम्ही स्वतः तयार करणार आहेत ना. ज्यावेळेस तुम्हाला हे कळून त्यावेळेस काय बाबा ही त्रिज्या इतकी असते, इतकी दोन्ही मिळून व्यास तयार झालाय, म्हणजे त्रिज्याचं दिली व्यास काढायच्या म्हणल्याच्या नंतर काय 2 गुणिले 5 मनाने करा ना. काय सूत्र कशाची गरज आहे? मग काय आलं? सेमी लिहा, मीटर लिहू नका, कारण की ही तर सेमी. एककाला खूप महत्व आहे. परीक्षेमध्ये एककावर तुमचा तरी प्रश्न चुकवला असंच सोपं गणित देणार आणि त्या ठिकाणी पहिल्याच नंबरला 10 असणार, पण त्याच्या ठिकाणी फक्त सेमीच्या ऐवजी मीटर लिहिणार. काय लिहिणार? मीच लिहिणार तुम्हाला प्रश्न पत्रिकेमध्ये, बघा तुम्ही. आणि त्यात लय जण चुकणार. गंडावायसाठीच प्रश्नपत्रिका असते आणि जो गणला नाही, आता तुम्ही नाहीत गंडायचा सांगितलंय तुम्हाला, पण गणतात बरोबर. भरपूर मुलं चुकतात. गणतात म्हणजे चुकतात. चला पुढचा प्रश्न घेऊया. एका वर्तुळाला किती केंद्र असतात? तोंडी प्रश्न. एका वर्तुळाला किती केंद्र असतात? तोंडी प्रश्न. चला कमेंट करा उत्तर. एका वर्तुळाला किती केंद्र असतात? चला कमेंट करा. केंद्रबिंदू किती असतात? कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा. चला कमेंट. एका वर्तुळाला किती केंद्र असतात?
शब्बास, बरोबर आहे सर्वांचं. एका वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो, त्याला आपण शक्यतो ओच नाव देतो. शक्यतो त्याला ओच नाव दिलं जातं. त्याला शक्यतो ओच नाव दिलं जातं. इथं एखादा बिंदू दिला मी, त्याला आर नाव दिलं. हा काय केंद्र होत नाही, केंद्र हा सेंटरला असतो. इथं एक बिंदू दिला, यम दिलं ह्याला नाव. इथे एखादा देतो त्याला यल देतो. इथे एखादा देतो त्याला पी देतो. आता प्रश्न असा आहे, अंतर्भागात असणारे बिंदू कोणते? अंतर्भागात असणारे बिंदू कोणते? कमेंट करा. वर्तुळाच्या अंतर्भागात असणारे बिंदू कोणते? जे अंतर, नावात काय? नावातच सगळे. नावात काय तर नावातच सगळे. सगळे नावात असते शिक्षणामध्ये. नाव ठरवताना त्या हिशोबाने ठरवलेले असतात. हे काय कुठून आलेले नाहीत. आपल्यासारख्या एखाद्याने नाव दिलं की झालं. समजा एखादं झाड उगलंय, समजा झाड, आणि ते कुणीच ओळखीत नाही. कुणीच ओळखीत नाही. एखाद्याने त्याला जर नाव दिलं ना, ते नाव पडून जातं बरं का. थोडं काय उंदीर माहिती तुम्हाला? उंदीर. आणि ते एक वेगळ्या टाईपचा उंदीर असतो. त्याचं तोंड असं असतं, निमुळतं असतं, चिंचासारखं असं थोडं वाकडं. चिंच कशी थोडी वाकडी असते तसं थोडं नॉर्मल वाकडं असतं. मग त्याला चिंचुंदरी, चिचुंदरी, चिंचुंदरी म्हणलं का चिचुंदरी म्हणजे काय माहित नाही, पण नाव आपणच ठेवलंय. नाव आपणच ठेवलंय. लाईक दॅट्स, त्याच्यासारखं, थोडक्यात त्याच्यासारखं नाव ठेवलेलं असतं. मग अंतर्भागात असणारे कोणते? सर्वांचं उत्तर बरोबर आहे, यल, क्यू, यल आणि आर. तसेच बाह्य भागात कोणते? पी आणि यम. पी आणि यम. झालं. मी मगाशी समजून सांगितल्याप्रमाणे प्रश्न आलेला आहे. प्रश्न फळ्यावर लिहितो मी, तुम्ही उत्तर देता. तुम्ही उत्तर दिले की मला आनंद वाटतो. सगळ्यांचं बरोबर आल्यावर खूप आनंद वाटतो की आता आपण अगोदर शिकवलं त्याचा 100% फायदा झाला. तोच प्रश्न टपकतो, मला माहिती. वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेला, वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात? वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात? काय म्हणतात? पर्याय. पर्याय कशाला तुम्हाला? ह्याला सर्वात मोठी जीवा काढून बघा कुठं निघत. चेक करायचं. स्वतः असा वर्तुळ काढायचा मस्तपैकी एखादा, तिथं केंद्रबिंदू काढायचा ना, अशी ही छोटी, याच्यापेक्षा मोठी इथं तयार होती, यापेक्षा मोठी इथं तयार होती, पुन्हा मोठी होती, पुन्हा मोठी तयार होती, पुन्हा मोठी तयार होती, पुन्हा मोठी तयार होती. असं असं करीत बघायचं कुठं आहे मोठी, सगळ्यात मोठी. इथपर्यंत मोठी मोठी होती, इथं सुद्धा मोठी होती, ह्याच्यापेक्षा इकडे लहान होती. म्हणजे काय? सर्वात मोठ्या जीवेला व्यास म्हणतात. काय म्हणतात? व्यास म्हणतात. काय म्हणतात? व्यास. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला व्यास म्हणतात. प्रश्न कसा घुमून विचारलाय? प्रश्न घुमून विचारलाय. चला, एक प्रश्न घुमून घुमून विचारलाय, पण काही विशेष काहीच नाही. प्रश्न तोंडीच सांगतो. एका वर्तुळाची जीवा, एक जीवा 3 सेमीची आहे, व्यास 6 सेमीचा आहे आणि एक जीवा 5 सेमीची आहे. अशा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? असा प्रश्न विचारलेला आहे. त्रिज्या एक दिलेली आहे. म्हणजे काय आहे, तुम्हाला तर नॉर्मल माहिती सगळ्या आत्ताच्या प्रमाणे. सर्वात मोठी जीवा कोणती? व्यास. त्रिज्या 3 दिली असली तर व्यास 6 सेमी. मग व्यास 6 सेमी, मग सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती विचारलं तर ती व्यासाची जेवढी तेवढी सांगायची. वर्तुळात कंसाचे नाव सांगा. वर्तुळ कंसाचे नाव
सांगा. आकृतीतल्या आकृती काढलेली हीच वापरतो आपण, त्याला नाव देऊत. इथं पी इथं एन आणि इथं यम देऊ. वर्तुळ कंसाचे नाव सांगा. वर्तुळ कंसाचे नाव सांगा. आता वर्तुळ कंस कोणता घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे याच्यावर डिपेंड आलं, ते पर्यायावर डिपेंड आलं. कारण की आता तुम्हाला सांगतो, चला तुम्ही कमेंट करू, काही करू कमेंट केले ना, तिन्हीचं नाव घेतलं तर तुमचा वर्तुळ कंस येतो. सिक्वेन्सली घ्या. बघा, मला जर हा कंस घ्यायचा असला, आता छोट्या करून मला जर हा कंस घ्यायचा असला हा, तर मी नाव काय देणार? वर्तुळ कंस असं मराठीतून लिहायचं नाही तर पी एन एम म्हणणार. असं बी म्हणू शकतो, एम एन पी पण म्हणू शकतो. झाला. माझ्या डोक्यात असलं हे घ्यायचं कोणता, एवढा भाग सोडून द्यायचा आणि इथपासून सुरुवात करून असा घ्यायचा. घेऊ शकतो, माझ्या मनावर आहे, माझ्या मनावर आहे, तुमच्या मनावर आहे, असं काही नाही, माझ्या चेट्ट्याच्या मनावर आहे. काय नाव येईल? पी एम एन. काय नाव येणार? पी एम एन. त्यालाच काय म्हणू शकतो? एन एन एम पी सुद्धा म्हणू शकतो. लक्षात, एन एम पी पण म्हणू शकतो. समजलं? आणखीन करता येते. मला एवढा गायब करायचा असला, मला एवढा घ्यायचा नाही भाग, इथून घ्यायचा असा, एन पी एम म्हणा, एम पी एन म्हणा. म्हणजे ती प्रश्न थोडासा संदिग्ध विचारलेला आहे, त्याने असंच दिलेलं आहे, संदिग्ध विचारलेला आहे. मग ते पर्यायातून तुम्हाला उत्तर शोधायचं. 4 पर्याय देत बसण्यापेक्षा मी म्हणलं सगळं सांगून टाकून ना लेकरांना कसं असतं ते. आलं लक्षात? समजलं? समजलं का? तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे ते बी माहिती तुम्हाला लक्षात असेल. स्वाध्यायावर तुमच्या भरपूर संकल्पना कंप्लीट होणार आहेत. तो तेवढं पूर्ण करा, तो पूर्ण करा. बघा, असे 2 वर्तुळ दिले, एका दुसऱ्याला चिटकून अशा एकामेकात घुसले नाही का, असे चिटकून. ह्याचा केंद्रबिंदू याचा यम आहे. माझे वाकडी तिकडे आले, टेन्शन घेऊन आलो का. काय सांगितलंय त्यांनी? काय की एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, दुसऱ्याची 5 याची सेमी त्रिज्या, दुसऱ्याची त्रिज्या 3 सेमी आहे. यम आणि एन ची लांबी किती? एवढा सोपा प्रश्न विचारलाय. यम आणि एन, बघा ह्याची त्रिज्या इथपर्यंत 5 सेमी आहे, तुम्हाला कळतंय. याची त्रिज्या इथपर्यंत 3 सेमी आहे, कळतंय. या दोन्हीची बेरीज करायची, तुम्हाला लांबी काढायची ना, या दोन्हीची बेरीज करायची, संपला विषय. किती आली बेरीज? 8. थोडा तरी फिरून विचारला पाहिजे होता प्रश्न. व्यास दिले असते, व्यास. चला ठीक आहे, आता मी प्रश्न तुम्हाला देतो, तुम्ही उत्तर सांगायचं याचं. एका वर्तुळाची किंवा वर्तुळाची नाही म्हणण्यापेक्षा, एका वर्तुळाची म्हणण्यापेक्षा, आता हे ए वर्तुळ धरू आणि हे बी. ए वर्तुळाची चा व्यास 14 सेमी व बी वर्तुळाचा व्यास 10 सेमी असेल तर यम एन किती? यम एन ची लांबी किती असा प्रश्न आहे. यम एन ची लांबी किती असा प्रश्न आहे. चला सोडवा, कमेंट करा, पट कमेंट करा. चला कमेंट करा, पट आल्या का कमेंट? कुणाची आधी येते 1 नंबरला पाहूत. वर्तुळ ए वर्तुळाचा व्यास 14 सेमी व बी वर्तुळाचा व्यास 10 सेमी असेल तर यम एन बरोबर किती? म्हणजे यम एन ची लांबी किती? मला फास्ट लिहिण्यामुळे काही शब्द एखादा गाळावा लागतो, तुम्ही समजून घ्यायचा. तो आला लक्षात?
आलं लक्षात? आलं लक्षात? ए वर्तुळाचा व्यास 14 सेमी व बी वर्तुळाचा व्यास 10 सेमी असेल तर एम एन किती? तर एम एन किती? तर एम एन बरोबर किती? किती? चला, बरोबर आहे. काही जणांचं बरोबर आले, एका दुसऱ्याचं चुकलेलं असू शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यास तुम्हाला एवढं सांगितलं. व्यास म्हणजे काय? व्यास म्हणजे काय? दोनदा घेतलेली त्रिज्या. एक त्रिज्या, त्रिज्या रेडियस म्हणतात इंग्रजीतून, आर लेतो. दुसरी त्रिज्या त्याच वर्तुळाची, बरं का, त्याच वर्तुळाची. मग आपल्याला काय करायचं? बघा, ही एम आणि इथपर्यंत त्रिज्या आहे, ही ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे. मग आपल्याला व्यास दिलाय, व्यास दिलाय. तुम्हाला माहिती व्यास इथून इतका, इथून पार इथपर्यंत व्यास आहे, पण त्यातला अर्धाच भाग आहे. मग जर व्यास 14 असेल तर त्रिज्या आली 7. तसंच या वर्तुळाच्या बाबतीत त्रिज्या व्यास किती दिला? इथून इतकं 10 दिले. मग इथून इतकं किती असेल? 5 असेल, अर्ध. व्यासाच्या अर्धी त्रिज्या असते आणि त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. ही गोष्ट कधी आयुष्यात विसरू नका. आता हे हमेशाच आहे, आता हेच आहे, इथून पुढं हेच आहे. विसरून जायचं. बेरज केली, हाच्याची बेरीज, वाजाबाकी हाच्याची, भागाकरण, तिथं यू आलं पाहिजे, यू. आता हे चालू झालं. आता ह्याचा नंबर आहे 7 आणि 5. 7 आणि 5 12. किती आलं? 12. उत्तर किती आलं? 12. म्हणजे एम एन बरोबर किती आलं? 12. एम एन बरोबर किती आलं? 12. समजलं? समजलं? चला आता शेवटचे गणित घेऊया. आता आला काय? चला, आवडीचा प्रश्न आला. एक आवडीचा प्रश्न आला. सोपा आहे, सोपा आहे, सोपा आहे, पण संकल्पना ज्याला समजली, माझा जे अगोदरचा व्हिडिओ बघितलाय त्याला संकल्पना समजली. जे चालू व्हिडिओ शेवटचा भाग बघितलाय, अगोदरचा भाग ज्याने बघितलाय त्याला संकल्पना समजली. त्याच्यासाठी एक प्रश्न आहे, सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. काय नाही, नाव देत नाही, काय नाही, काय नाही. तर देऊ का नाव? बरं, जाऊन द्या बाबा. वर्तुळ केंद्र ए ओ, ए बी सी डी ई एफ. चा नाव दिले. त्रिज्या किती? खूप सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्नच विचारला जातो. हाच प्रश्न तुमच्या नवोदय शिष्यवृत्ती सारख्या मुलांना विचारला जातो. तुमच्या बुद्धिमत्तेचा पोषक आहे. या प्रश्नाचं उत्तर लगेच द्यायचंय, कमेंट करायचंय. लवकर कमेंट करा. चला बरं, कमेंट करा, कमेंट करा, कमेंट करा. त्रिज्या किती? जल्दी कमेंट करो, देखते किसका बरोबर आता है. त्रिज्या किती? चला, 4. कुणी म्हणते 4, कुणी म्हणते 2, कुणी म्हणते 2. कोई है क्या बराबर उत्तर देने वाला? कुणी 6 म्हणायला लागले. 6, 6, 4, 2, 6, 4, 2. नक्की काय आहे? नक्की काय आहे? उत्तर कमेंट करा, उत्तर कमेंट करा. चला बघूया कुणाचं उत्तर बरोबर येतंय. मॅक्झिमम जणांचं बरोबर येतंय, कोणाचं ते पाहू. कुणाचं बरोबर येत आहे? किसका बरोबर आता आहे? कुणाचं बरोबर येतंय? चला या ठिकाणी या, जरा नीट पहा, जरा नीट पहा. तुम्ही गलती करतात. याला तुम्ही व्यास म्हणत बसला. ठीक आहे बाबा, हा व्यास आहे, हा व्यास आहे. पण या ठिकाणी या ओ पासून इथपर्यंत एक त्रिज्या, ही एक त्रिज्याच आहे ना. ओ पासून इथपर्यंत, याला विसरून जा थोड्यावर. ओ पासून पी एफ पर्यंत एक त्रिज्या, ओ पासून सी पर्यंत एक त्रिज्या, ओ पासून ए पर्यंत, ओ पासून बी पर्यंत, ओ पासून डी पर्यंत, ओ पासून ई पर्यंत. बऱ्याच जणांचं 4 उत्तर येत होतं. पण हे त्यांनी काय केलंय, त्यांच्या डोक्यात आलं, हा हे तो व्यास आहे. अरे व्यास आहे, व्यास आहे, पण हे इथून इतकी त्रिज्या पण आहे ना एकदा, आणि इथून इतकी त्रिज्या पण आहे ना. म्हणजे ती 2 तुमचे वाढले. 6 उत्तर आहे. 6. ज्यांचं 6 उत्तर आलेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आलं लक्षात?
आता तुम्हाला जाता जाता एक प्रश्न सांगणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय आणि नंतरच तुम्ही व्हिडिओ बंद करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक मी विचारतो, ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट करा. वर्तुळाचे क्षेत्रफळ माहिती असेल बरोबर सूत्र लिहायचंय. सूत्र हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. जर तुम्हाला ते सूत्र माहिती नसेल तर तुम्ही ते सर्च करा. आणि दुसरं आणखीन एक सूत्र सांगतो, वर्तुळाचे चा परिघ बरोबर हे दोन सूत्र तुम्ही काय करायचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. आणि जर नसेल कमेंट केले म्हणजे तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही काय करायचे ते सूत्र तुम्हाला सर्च करून नंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेअर मात्र नक्की करायचं तुमच्या मित्रमैत्रिणींना, कारण की शेअर केल्यामुळे काय होणार आहे, ज्यांना ज्यांना यातली आवड आहे त्यांना ते बघून घेतील.